घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आपल्या समोर आलेला आहे. आतापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की शर्वरी मोठ्या हुशारीने या सगळ्या गोष्टी आता करण्याचा प्रयत्न करते की ज्याच्यामुळे मात्र आता इकडे तिला असं वाटते की जानकी आणि आता ह्या तिघी जणी आपल्याबद्दल काही आता सत्य शोधू शकणार नाहीयेत. पण पण ज्या वेळेला फोन हातात लागलाय त्यावेळेला या दोघींना सुद्धा आता आशा वाटले की काहीतरी आपल्या हातात सत्य येईल. पण आपण पाहिले की तांदळाच्या डब्यामध्ये ज्या वेळेला तो फोन लपवला गेलाय आणि त्याच वेळेला मात्र आता शर्वरी तिकडे जेवण करण्यासाठी आलेली आहे. बरं, आता शर्वरी जेवण करण्यासाठी आल्यावरती तो फोन हातातून जाणार की काही हा विचार करत असताना जानकीने अशी काहीतरी खेळी खेळले की आता शर्वरीचा डाव तिच्यावरती उलटत मात्र आता तिने केलेल्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली मात्र एका फोनमुळे तिच्या तोंडून कशी घेण्यात आलेली आहे. नक्की काय घडलंय सगळं सगळं सविस्तरपणे पाहू. इकडे आपण पाहिलं की शर्वरीने मात्र आता त्याला सांगितले की मी मुळातच हा फोन आता स्विच ऑफ करून इकडे ठेवून दिला होता, जेणेकरून मात्र आता ज्या वेळेला जर का हा फोन स्विच ऑन झाला असता किंवा अजून काही झालं असतं तर मला कळलं असतं. पण हा फोन स्विच ऑफच आहे, म्हणजे ह्यांनी अजूनही माझा फोन मधून काहीही डेटा घेतलेला नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, हे बघ तू जरा सावध राहा. या तिघी जणी एकत्र आहेत आणि तू एका बाजूला आहेस आणि आता या सगळ्यामध्ये तुला आता उघड उघड त्यांच्यासोबत वैर सुद्धा घेता येत नाहीये. आणि यावरती ती सांगायला लागते, तू माझी चिंता करू नको, काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यांच्या हाताला येणारच नाहीये. असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो, हो पण इतका ओव्हर कॉन्फिडन्स आता इकडे तू ठेवू नकोस, कारण काही झालं तरी सुद्धा उद्या जर का या दोघींच्या समोर आता सत्य आलं तर या सगळ्यामध्ये तुला आता अडकवायला त्या कमी करणार नाही. यावरती ती म्हणते, अजिबात नाही, मी आता यांच्यावरती लक्षच ठेवून असणार आहे. या तिघी ज्या वेळेला मात्र आता एकत्र असतील ना त्यावेळेला प्रत्येक वेळेला यांच्यावरती लक्ष ठेवणं हेच आता माझं काम आहे आणि तेच ती करते आहे. पण राहुलला का कुणास ठाऊक मात्र आता भीती वाटत आहे की या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड होऊ शकते आणि आता सरू या सगळ्यामध्ये अडकू शकते. आणि त्याच वेळेला शर्वरी मात्र आता तो फोन तिथेच ठेवून चूक करते आणि आपण पाहिलं की आता इकडे किचन मध्ये फोन हे लोक बघणार. पण त्याच वेळेला शरू पोहोचले आणि तांदळाच्या डब्यामध्ये असलेला मात्र आता फोनचं हे अस्तित्वच धोक्यामध्ये आलेलं आहे. या सगळ्यामध्ये मात्र आता तांदळाच्या डब्यामध्ये असलेला तो फोन इकडे आता धोकादायक ठरलेला आहे. तो म्हणजे या आता तिघींसाठी. आणि त्यानंतर ती सांगते, तुम्ही तिघी जणी बाहेर व्हा, काही झालं तरी सुद्धा जे काही जेवण आहे ते आता मिस करणार आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता या तिघी जणी बाहेर आल्यात. ऐश्वर्या तो फोन डब्यात ठेवलेला आहे आणि भात लावणार म्हटल्यावरती मात्र आता त्याच्यामध्ये तो फोन तिला म्हणजे सापडणार. ही गोष्ट मात्र या तिघींच्या सुद्धा आता लक्षात आलेली आहे आणि तिघीही जणी आता गडबडलेल्या आहेत. त्यानंतर मात्र आता अवंतिका सांगायला लागते, आता काय करायचंय आपण. यावरती मात्र आता जानकी सांगायला लागते, काही आपल्या हातामध्ये उरलेलंच नाहीये. आपण या सगळ्यामध्ये मुळातच मात्र आता तो फोन तिकडून कसाही करून काढून घ्यायला पाहिजे. म्हणून अवंतिका सांगायला लागते, शर्वरीवंश अहो एकट्यांनी काम करण्यापेक्षा आता आम्ही तुमची मदत करायला येतोय की. यावरती ती आता सांगायला लागते, नको, मला खरं तर कुणाच्याही मदतीची काहीच गरज नाहीये, मी या सगळ्यामध्ये एकटीच काम करणार. यावरती जानकी सांगायला लागते, थांबा, मी तुम्हाला किती भात करायचा काय करायचा हे सगळं आता काढून देते आणि त्यानंतर मात्र आता तुम्ही या सगळ्यामध्ये काय करायचं तो रावण कुकर वगैरे डाळ तांदूळ काढून देते. असं म्हणत जानकी एंटर तर करते. आता इकडे ऐश्वर्याला वाटतं चला काहीतरी करून आता जानकीने आतमध्ये एंटर केलेले आहे आणि एंटर केल्यावरती कदाचित या सगळ्यामध्ये मात्र आता ती काहीतरी करेल. आणि त्यानंतर मात्र आता जानकी आतमध्ये आलेली तर आहे. या सगळ्यामध्ये जानकी जरी आत आली तरी सुद्धा डाऊट आलेला आहे. तो म्हणजे इकडे आता स्वतः अवंतिकाला म्हणजे स्वतः आता शर्वरीला डाऊट आल्या कारणाने ती आता सांगायला ते, वहिनी मी म्हटलं ना की आजचं काम सगळं आणि सगळं मी करणार आहे, त्यामुळे तुम्हाला कोणालाही आतमध्ये एंट्री नाही. मला माहितीये तुम्हाला का आतमध्ये यायचं आहे ते. आणि त्यावरती मात्र आता ऐश्वर्या म्हणायला लागते, का जानकी सुद्धा वेळ घेऊन पेडगावला जाते आणि आम्ही असं का करू, आम्ही असं का करू आत येण्याचं. यावरती ती म्हणते, तसं नाही, म्हणजे आता तुम्ही या सगळ्यामध्ये मला मदत. आणि आता ती सांगायला लागते, नाही वहिनी कुणीही आत यायचं नाहीये, किती काही झालं तरी मी तुम्हाला आतमध्ये येऊ देणारच नाहीये. असं म्हणत मात्र आता इकडे ती लगेचच तांदळाच्या डब्याच्या इथे जाते. ज्या वेळेला तांदळाच्या डब्याच्या इथे जाते आणि त्यावेळेला मात्र आता तिने मोबाईल काढलाय. मोबाईल काढल्यावरती ती आता सांगायला लागते, अच्छा
म्हणजे आता म्हणून तुम्ही किचन मध्ये मला येऊ देत नव्हतात. मला उगाचच आपलं वाटत होतं की तुम्हाला माझी काळजी वाटते, पण का का तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता असं करताय? यावरती मग आता इकडे सांगायला की अवंतिका बासच झालं. म्हणजे आता खूप गोष्टी डोक्यावरून गेलेल्या आहेत. तुम्ही आता खरं खरं आम्हाला सांगा की या सगळ्यामध्ये तुमच्या डोक्यात मात्र आता काय चालू आहे? तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता का असं करत होतात? का तो आता मोबाईल लपवून ठेवला होता? म्हणजे आता जर का इतकं सत्य समोर आलेलंच आहे, तर अजून सुद्धा थोडंफार जे काही वाचलंय ते सत्य मात्र आता सांगूनच टाका. आणि त्यावरती ती सांगायला लागते, माझ्या नवऱ्याचा मोबाईल आहे आणि मला तो जपून ठेवायचा आहे. काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याच्या आठवणी आता जपून ठेवणार आहे. आणि त्यावरती जानकी म्हणते, हे बघा शर्वरी वंश, आम्हाला या सगळ्यामध्ये अजिबात तुमच्यावरती विश्वास तर वाटतच नाहीये आणि या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही बोलताय ते सुद्धा पटत नाहीये. मुळातच विक्रांतचा मोबाईल लपवून ठेवायचं कारण काय? आणि तुम्हाला काय वाटतं आम्ही आता हा मोबाईल पाहिला नसेल? त्यावरती आता ऐश्वर्या नाटक करायला लागते आणि ऐश्वर्या सांगायला लागते, शर्वरी वंशलना असं वाटतंय की आपण हा मोबाईल न बघताच इकडे आता ठेवून दिलाय. त्या मोबाईल मधला सगळा डेटा ट्रान्सफर करून मी माझ्या मोबाईल मध्ये घेतलाय आणि त्यामुळे त्यामुळे काहीही झालं ना तरी सुद्धा आता तुम्ही वाचू शकत नाहीयेत. यावरती ती म्हणते, आत्ताच्या आत्ता ज्या मोबाईलमध्ये डाटा ट्रान्सफर करून घेतलाय तो मोबाईल माझ्या हातात द्या, नाहीतर माझ्यासारखं वाईट कुणी नाहीये. त्यावरती जानकी सांगायला लागते, अजिबात हे सगळं होणार नाहीये. आम्ही आता तुझ्या हातात काही देणार नाहीये, कारण आमच्याकडे सगळे सगळे पुरावे मात्र आता आलेले आहेत. असं म्हणत मात्र आता जानकीने या सगळ्यामध्ये शर्वरीला चांगलंच ट्रॅप मध्ये अडकवल्यावरती शर्वरी यांच्या अंगावरती आणि आता ती सांगायला लागते, ते काही नाहीये. आत्ताच्या आत्ता मला तो मोबाईल हातामध्ये द्या, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता आईला बोलवेन आणि काय करेन ते माहित नाहीये. आता जानकीकडे कोणताही डेटा नाहीये, त्यामुळे हिला पटकन काय बोलावं हे जानकीला जरी सुचत नसलं तरी सुद्धा मात्र आता जानकी सांगायला लागते, तुम्हाला काय वाटलं आम्ही आता मूर्ख आहोत का? तुम्ही काहीही आमच्याकडून हे करून घ्याल आणि आम्ही आता गप्पपणे ते सगळं ऐकून घेऊ. सगळा डेटा आमच्याकडे आहे, त्यामुळे कुणालाही बोलवा, कुणालाही बोलवा. मी आता अजिबात तुम्हाला घाबरत नाहीये. आईंना आत्ताच्या आत्ता बोलवा आणि आईंना मात्र आता जे काही आहे ते सगळं सगळं मी सांगेन. तुम्ही सांगायची काहीच गरज नाहीये. असं म्हणत मात्र आता इकडे जानकीने आई आई लवकर बाहेर या असं म्हणत आता सुमित्राला बोलवलं. सुमित्राला बाहेर बोलावल्यावरती 100% यांच्याकडे काहीतरी आहे आणि या सगळ्यामध्ये मला आता खरंच अडकवतील ही गोष्ट मात्र आता समजलेली आहे. ती म्हणजे शर्वरीला. आणि ती सांगायला लागते, वहिनी वहिनी या सगळ्यामध्ये तुम्ही काय केले? आणि तोपर्यंत ऐश्वर्या गुपचूप तिच्या हातामधला मोबाईल काढून घेते आणि हातामधला मोबाईल काढून घेत आता त्यातला डाटा आपल्या ह्याच्यात ट्रान्सफर करून टाकते. ऐश्वर्याने खूप मोठं हुशारीचं काम केलंय. आता बोलता बोलता सगळा डेटा ट्रान्सफर करता करता तिने 101 नंबरला पोलिसांना सुद्धा आता फोन करून बोलवलेलं आहे आणि तोपर्यंत पोलीस सुद्धा आलेले आहेत. पोलीस आल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये पोलिसांनी विचारलेलं आहे का आणि कशासाठी इकडे बोलवले, पण त्याच वेळेला यांनी आता सगळ्या सत्याचा उलगडा केलाय आणि त्यावरती आता जानकीला माहित नाहीये ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये मात्र आता डेटा ट्रान्सफर करून घेतलेला आहे. त्याच वेळेला ऐश्वर्याने पोलिसांना बोलवल्या कारणाने मात्र आता तिकडे पोलीस ऑलरेडी आलेले आहेत. पोलीस आल्यावरती त्यांनी आता विचारले काय झालं. यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, माझ्याकडे सगळं हे आहे, तिने खून केल्याचा सगळा पुरावा आहे. आणि त्याच वेळेला जानकी सांगायला लागते, ऐश्वर्या तुझ्याकडे कसं काय? ऐश्वर्या सांगते, बोलता बोलता मी सगळं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता शर्वरी चिडले, तुम्ही माझ्यासोबत मात्र इकडे. आणि त्यानंतर मात्र आता जानकीने या सगळ्यामध्ये आता इकडे तिच्या थोबाडीत दिले आणि हिला आत्ताच्या आत्ता घेऊन जा आणि इन्स्पेक्टर साहेब पुरावे सुद्धा तुम्ही घेऊन जा. असं म्हणत जानकीने ते पुरावे इन्स्पेक्टर साहेबांच्या हातामध्ये दिलेले आहेत. इन्स्पेक्टर साहेबांच्या हातामध्ये पुरावे दिल्यावरती मात्र आता अनेक गोष्टींचे अनेक उलगडे झालेले आहेत. सुमित्रा आले आणि काय चाललंय? इतक्यात राहुल सुद्धा तिकडे आलेला आहे आणि काय चाललंय मला आता तुमचं खरंच कळत नाहीये. आणि त्यावरती जानकी सांगायला लागते, राहुल तुला समजत नाहीये म्हणजे आता जास्तच महत्वाची गोष्ट आहे. तू या सगळ्यामध्ये किती साथीदार आहेस किंवा तू या सगळ्यामध्ये किती किती साथ दिलेस हे सुद्धा गोष्ट आता आम्हाला कळायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मात्र आता जानकी सांगायला लागते, इन्स्पेक्टर साहेब यांना सुद्धा पकडा. असं म्हणत तिने आता राहुलला थोडं हवाले केले. राहुलला हवाले केल्यावरती पप्पा करत आता राहुलने आपण या सगळ्यामध्ये सामील नसल्याचं कबूल केले आणि या सगळ्यामध्ये जे काही घडवून आणलेले आहे ते फक्त शर्वरीने घडवून आणत राहुलने मात्र आता तिची साथ सोडून दिलेली आहे. राहुलने साथ सोडताच शर्वरी मात्र एकटी पडलेली आहे आणि या सगळ्यामध्ये
आता इकडे शर्वरीचा सगळा गुन्हा राहुल पोलिसांना सांगणार आणि इथूनच मालिकेचा टर्निंग पॉइंट आता इकडे सुरू